आता एकदम ड्रास्टिक नाही मला काय म्हणायचंय, सॉरी, काही अंधभक्तांना आणि हे जे हिंदुत्ववादी नेते आहेत काय यांना काय म्हणायचं, तुम्ही जेवढे हिंदू हिंदू करता, आज या सहा जण गेले ते हिंदूच आहेत ना सगळे, पूर्ण नाव असले तरी तुम्ही त्याला रिझाईन करू देत नाहीये, याचा काय अर्थ झाला? म्हणजे तुम्ही इलेक्शन साठी हे सगळं करता आणि असं जर काही जबाबदारी आली तर तुम्हाला काही दिसत नाही, मग तो कोणही असो, हे रॉंग आहे ना. दिस इज व्हेरी रॉंग. घाबरतंय जर शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला, नेता बदलला पाहिजे का नियत बदलली पाहिजे? कारण का नेता बदलून परत तोच नेता आला तर काय? विचार बदलले पाहिजे, विचार बदलले पाहिजेत, व्यवस्था बदलली पाहिजे, व्यवस्था बदलली पाहिजे, सिस्टम बदललं पाहिजे. माझं नाव अमर इंगडे, मी अकोल्याहून बिलॉंग करतो. आज 10 वर्ष झाले पुण्यात राहतोय. हा माझा रिक्षा आहे, दाखवू शकतो त्याच्यात. रात्री रिक्षा चालवतो, दिवसा UPSC MPSC चा अभ्यास करतोय. ठीक आहे. आज सकाळपासून मी सगळं सोडून इथं आलेलो आहे. मला कोणी पैसे नाही दिले किंवा मी कुठल्या गोदी मीडियाचा नाही. ठीक आहे. इथं तुम्ही तिथं मॅनेजमेंट सिस्टमला मी सगळं सकाळपासून पाण्यापासून सगळं नियोजन आम्ही सगळे कोऑपरेट करत होतो. आता इथं बोलावलेले मला 2 मुलं आहेत. आय एम नॉट स्टुडंट, मी जे आहे ते क्लिअर सांगतो, पण त्या झालेल्या त्यांना न्याय मिळावा आणि जे काही नीट पेपर यांना नुकसान झाले, त्यांचं वर्ष वाया गेले, त्यांना न्याय मिळो, मी त्यासाठी आलोय. आणि फक्त हा एक मी माझं सोडून आलो, मी माझं काम सोडून आलो फक्त त्यांच्यासाठी, न प्रसिद्धीसाठी न मला कॅमेऱ्यात यायचंय. आय हेट हिम, आय माय फूट. मला फक्त एवढंच आहे की न्याय मिळावं. तो मुलगा एवढा अमेरिकेवर लाईफ टाकून आलाय, त्याला सुद्धा न्याय मिळावं, हेच माझं एक लास्ट टार्गेट आहे. कारण हे कसं, हे एक चेन आहे, चेन होता त्यासाठी बहुतांशी लोक आले. म्हणजे चेन जे आहे ना, चेन, हे चेन आपण जेव्हा आपल्या एक एक्झाम्पल देतो, सायकलची जी चेन असते, आपण तुटली की काय करतो, तिला रिपेअर करतो. 1 वेळा करतो, 2 वेळा करतो, 3 वेळा करतो, पण ती सारखी तुटली ना आपण तिला बदलून टाकतो. तर हे जे इथलं जे सिस्टम आहे बदललं पाहिजे. आणि ते इथं ते लोक तेल टाकून अजून आणि तो दीपक जो आहे तो व्यक्ती त्या उद्देशाने तो एक समोर आलेला आहे आणि त्याला सपोर्ट करणं. इथला प्रत्येक गरीब शेतकऱ्याचा जो मुलगा आहे, जो नीटचा अभ्यास करो, GDचा करो, कुठलाही एक्झाम दो, त्या प्रत्येक शेतकऱ्याने, त्या पालकाने, त्या विद्यार्थ्याने, त्याच्या पूर्ण फॅमिलीने त्या माणसाला सपोर्ट करायला हवा, निस्वार्थपणे करायला हवा. त्याच्यात कोणाचाही स्वार्थ नसायला पाहिजे. सिस्टम खूप बिघडलेला आहे. याच्यावर एक हे आहे काय, जल्लोष आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करताय ना, तर हे त्याच्यासाठी हे आलेलं हे आंदोलन आहे. आक्रोश आहे, हा जनतेचा आक्रोश आहे. हा तुम्ही याला ब्लेम करू नका की हे टेररिस्ट आहेत, याचा पाठिंबा आहे, त्याचा याला इथं कोणाचंच नाही. तुम्ही कुठले याच्यातले लोक दाखवा, याच्यातला चेहरा सांगते माणसाचा की कोणी इथं पैसे देऊन आलेला आहे का? कोणीच आलेला नाही. बिना फंडिंगचा पक्ष आहे. पक्ष नाही म्हणता येणार, पण मुवमेंट आहे ही, आणि ही मुवमेंट वाढत जाणार. आय होप ही मुवमेंट वाढत जाओ. हा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रश्न आहे हा. प्रत्येक, आणि आज जे नाही सामील झाले त्यांना पण मी या तुमच्या माध्यमातून हे जर लावी असेल तर मी सांगू इच्छितो की तुम्ही याला सपोर्ट करा. ग्राउंड लेवलवर येऊन सपोर्ट करा. तुम्ही फक्त मोबाईलवर तुमच्या रील येतात, तुम्ही स्क्रोल करता, लाईक करताय, फॉलो करता, याला अर्थ नाहीये. तुम्हाला ग्राउंडला यावं लागेल, ग्राउंड लेवलला प्रत्येक व्यक्तीला यावं लागेल आणि ते करावं लागेल. त्याशिवाय इथे सिस्टम, याच्यात आपण याला दोष देतो, त्याला दोष देतो, पोलिसांना दोष देतो, हे लोक असे करतात, जेलात टाकतात, त्यांना दोष देऊन काही उपयोग नाही. जे वरून जे सरकार चालवतात, नीट फुटीचा हा जो पेपरचा एक्झाम आहे, हा कोणी पोलिसांनी फोडलेला नाही किंवा कोणी विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर असा परत नीटचा पेपर फुटेल का, हा एक क्वेश्चन मार्क येतो. पण मी म्हणतोय ती एक भीती तर बसू द्या या राज्यकर्त्यांमध्ये की आपल्याकडनं जर अशी चूक झाली तर आपल्याला सुद्धा हे खुर्चीवरून पाय उतार करतील. ही भीती जोपर्यंत बसत नाही मंत्र्यांच्या मध्ये, तोपर्यंत हे प्रकार असेच चालू राहतील. मला असं वाटतंय, म्हणजे ती भीती नाही आहे त्यांच्यामध्ये की आज काय मी माझ्याकडनं अशी चूक झाली तरी मी आहे या खुर्चीवर असाच आहे. जनता जागृत झाली पाहिजे. पब्लिकने क्वेश्चन्स विचारले गेले पाहिजे. साहेब ती भीती आहे ना ऑपोजिशनला आहे. आता ऑपोजिशन मध्ये जो कोणी राहतोय त्याच्यावरती ईडीचा रेट, CBIचा रेट, एक्झॅक्टली